एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक तर महामेट्रो एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत सामंजस्य करार करणार असल्याची माहिती समोर येते। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मेट्रोसाठी निधी उभा करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक दुपारी 3:30 आणि 4 वाजता बोलावण्यात आलेली आहे। बैठकीत एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून प्रकल्पांसाठी देण्यात आलेल्या निधी संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे आणि त्यासोबतच आगाऊ खर्च लागत असल्यास त्यावर देखील चर्चा होणार आहे आणि महामेट्रो आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत सामंजस्य करार केला जाणार आहे। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मेट्रोसाठी निधी उभा करण्याचा प्रयत्न आता केला जातोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मनोज, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण बघतो एशियन डेव्हलपमेंट आणि महामेट्रो बँकेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची बैठक बोलवलेली आहे। ही बैठक आपण बघतो दुपारी 3:30 ते 4 वाजता बोलवण्यात आलेली आहे आणि ही बैठक विधान भवन नागपूर येथे बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीत आपण बघतो एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून प्रकल्पासाठी देण्यात आलेला निधी संदर्भात बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। त्याचसोबत आपण बघतो आगाऊ खर्च जो लागणार आहे त्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। तसंच आपण बघतो महामेट्रो आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत सामंजस्य करार देखील करण्यात येणार आहे आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मेट्रो निधीसाठी उभा करण्याचा प्रयत्न हा देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे ही बैठक आपण बघतो दुपारी 3:30 आणि 4 दरम्यान बोलवण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपण बघतो मेट्रोसाठी जो निधी उभारण्यात येणार आहे त्या संदर्भात चर्चा देखील केली जाणार आहे। जी जी, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।